नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वरांचा. आधी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. शून्य नाही निशून्य नाही, तेथे पाळण्या पाही लावी येला. जाती विण बाळ उपजले पाही, तेथे परिय देते माय तेही नाही. बाप रखुमा देवी वरू, विठ्ठली पाळणा नाही, तेथे मी बाळ पाही पड पड पहुडलो. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया नाही किंवा निशून्य म्हणजे मायेचा अभाव नाही, अशा रीतीचे जे परमात्म स्वरूप, हाच कोणी एक पाळणा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे. परमात्म स्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यात निजणारा परमात्म स्वरूपच हवा. त्या ठिकाणी त्या पाळण्याला झोके देणारी त्याची माय कोणी नाही. परमात्म स्वरूपाचा पाळणा हे रूपक असून त्या पाळण्यात निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षू या रूपकानं आहे. माझे पिता व रुक्मिणीचा नवरा विठ्ठल, त्यांचे ठिकाणी पाळणा नाही, अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बालक होऊन म्हणजे मुमुक्ष होऊन मुमुक्ष होऊन पडलो, असे माऊली सांगतात. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जिथं शून्य असतं, शून्य आहे म्हणजे तिथं माया नाही. माया म्हणजे प्रेम, जी भावना असते त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी माया असे नाव दिले. किंवा निशून्य म्हणजे तिथं मायेचा अभाव नाही. अशा रीतीचे जे परमात्म स्वरूप, हाच कोणी एक पाळणा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे. परमात्म स्वरूप हा पाळणा आहे आणि त्या पाळणा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे. परमात्म स्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यात निजणारा परमात्म स्वरूपच हवा. जो त्या पाळण्यात निजणारा सुद्धा परमात्म्याचं जे रूप आहे तेच त्यात निजणारा हवा. आणि त्या पाळण्याला झोके द्यायला कोणीही तिथं माता माऊली नाहीये. परमात्म स्वरूपाचा पाळणा हे एक रूपक निजणारे बाळ म्हणजेच मुमुक्ष म्हणजे एक असं मुमुक्ष म्हणजे आपण आपल्या स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं बघितले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर आणि विठ्ठल त्यांचे ठिकाणी पाळणा नाही. माझा पिता म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचे वडील, ते जे विठ्ठलाला संबोधतात आपले वडील, आणि रुक्मिणीचा नवरा विठ्ठल, त्यांचे ठिकाणी पाळणा नाही, त्यांच्या ठिकाणी हा पाळणा नाहीये. अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बालक होऊन मुमुक्ष होऊन पडलो, असे माऊली सांगतात. विठ्ठलाच्या ठिकाणी पाळणा नाहीये, पण जेव्हा माऊली सांगतात की अशा विठ्ठल स्वरूप, जे विठ्ठलाचं स्वरूप आहे, तिथं मी बाळ म्हणून पडलो आहे. आणि बाळाला त्यांनी मुमुक्षू असं त्यांनी संबोधलं आहे. माया, प्रेम, मोहमाया आपण जे म्हणतो ते शून्यात, ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया. ज्ञानेश्वरांनी मायाला शून्य, मोह माया जे आहे त्याला शून्य नाव दिलंय. आणि निशून्य, जिथं निशून्य म्हणजे कुठलंही शून्य नाही, जिथं मायेचा, मोहमायेचा अभाव नाही, अशा रीतीचे जे परमात्म स्वरूप आहे, हाच कोणी एक परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी आहे. परमात्म स्वरूप कसा बनतो तर परमात्म स्वरूप कसा बनतो, ज्याच्यामध्ये काहीही मोह नाही, माया नाही, हव्यास नाही, हाव नाही, आणि तो
निर्विकार आहे असा जो माणूस असतो तो परमात्मा स्वरूप मानला जातो. ज्ञानेश्वरांना सुद्धा काही कशाचीही हव्यास नव्हता, लोभ नव्हता, माया नव्हती किंवा मोह कोणा कशाचाही नव्हता. आपण त्यांना बघितलं तर ते फक्त एका आपण कद म्हणतो त्या कदामध्ये आणि वरती अंगात सुद्धा काही नव्हतं. त्या जे सदरा म्हणतात किंवा धोतर, त्या एका धोतरावर ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्यांनी आणि एक झोळी तर त्यांच्याकडे होती. तर अशा माणसाला आपण परमात्मा स्वरूप आपण म्हटलं जातं. तर ज्ञानेश्वर माऊलींनीच सांगितलं की असा जो परमात्मा स्वरूप आहे तो त्या पाळण्यात झोपणारा आहे आणि त्याला जी झोके देणारी आहे तिथं माय नाही आहे. माया तिथं आई किंवा कोणीही नाही झोके द्यायला. परमात्मा स्वरूपाचाच पाळणा हे रूपक त्या पाळण्यात निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षु म्हणजे बाळ या रूपकाने आहे. मुमुक्षु म्हणजे ज्याला काहीही म्हणजे माया, मोह, माया, मत्सर काहीही त्याच्याकडे नाही असं बाळ ते त्या पाळण्यात झोपणार आहे. रुक्मिणी किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या इथं कोणताही पाळणा नाही आणि त्या विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी पडलो असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला हवे असतील, ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा असेच अभंग तुमच्यापर्यंत पोचले जातील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये आपण असाच अनेक अभंग ऐकूया आणि त्याचा अर्थ ऐकूया. तर तोपर्यंत तुम्ही ध्यान करत राहा, चिंतन करत राहा, मनन करत राहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.